ओके. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे. ऑलरेडी मी तुम्हाला त्याचे क्वेश्चन्स पाठवलेले आहेत. आता मी त्याची उत्तरं सॉल्व करतो आणि तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. तर आता पहिला जो प्रॉब्लेम आपण घेणार आहे तो मनन पब्लिकेशनचा 24वा प्रॉब्लेम आहे. आता मी तो रीड करतो. इकडे काय म्हटलं आहे, ए लिमिटेड फॉरफिटेड 100 इक्विटी शेअर्स ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ ₹10 इच. म्हणजे 100 शेअर्स आपण फॉरफिटेड केले 10 रुपयाचे फॉर द नॉन पेमेंट फॉर फर्स्ट कॉल ऑफ ₹2 पर शेअर. म्हणजे 2 रुपयाचा फर्स्ट कॉल आला नाही आणि ₹6 हॅज बीन ऑलरेडी बीन कॉल्ड अप अँड पेड. म्हणजे टोटल 6 रुपये हे मिळालेले आहेत आणि फर्स्ट कॉल 2 रुपयाचा मिळाला नाही. म्हणजे आत्तापर्यंत 10पैकी 8 रुपयेच आपण बोलवले होते आणि हे शेअर्स रिइश्यूड केलेत आपण 7 रुपयाला पर शेअर. गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द कंपनी फॉर फॉरफ्युचर अँड रिइश्यू ऑफ शेअर्स. तर आपल्याला जर्नल एंट्रीज द्यायच्या आहेत फॉरफ्युचर आणि रिइश्यूच्या. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा फॉर्मॅट ड्रॉ करूया. ओके. तर आपण फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे. इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड जर्नल एंट्रीज डेट पर्टिक्युलर्स LF डेबिट क्रेडिट हा फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे. आता पहिली वर्किंग नोट आपण करूया. एक साधारण 1 पेज सोडा आणि नंतर आपण वर्किंग नोट करूया. ओके. तर इकडे आपण काय करतोय, 100 शेअर्स आणि त्याच्यावरती 6 आणि 2 8 रुपये आत्तापर्यंत आपण बोलवलेले आहेत. 100 शेअर्सवरती आपण 8 रुपये आत्तापर्यंत आपण बोलवलेले आहेत आणि सिक्युरिटीज प्रीमियम याच्यात नाही आहे. आता 8पैकी त्यांनी काय सांगितलेलं आहे, 6 रुपये मिळाले आणि 2 रुपये नाही मिळाले. तर इकडे जे मिळाले ते आपण शेअर्स फॉरफिटेडला टाकतो. 100 × 6 हे मिळाले आपल्याला आणि 100 × 2 हे कॉल्स इन ॲरियसला टाकणार. शंभर × 2 कॉल्स इन ॲरियसला टाकणार आणि याच्यापैकी जे 2 रुपये आहेत ते फर्स्ट कॉलचे आहेत. 2 रुपये कुठले आहेत, फर्स्ट कॉलचे आहेत. ठीक आहे. तर इकडे 100 × 2 येतील आणि इक्विटी शेअर कॅपिटल रिइश्यू केलेत आपण फुल्ली पेड. म्हणजे टोटल आपल्याला इकडे 10 रुपये दाखवायचे आहेत. 100 शेअर्स आपल्याला फुल्ली पेड म्हणून रिइश्यू केलेले आहेत. तर 100 शेअर्स आपल्याला 10 रुपयाचे दाखवायचे आहेत आणि त्या 10पैकी आपल्याला 7 मिळाले आणि उरलेले 3 रुपये फॉरफ्युचरमधनं घेतले. 100 × 7 मिळाले आणि 100 × 3 हे फॉरफ्युचरमधनं घेतले. ओके. आता 6पैकी 3 फॉरफ्युचरमधनं घेतलेले आहेत. म्हणजे 3 रुपये आपला प्रॉफिट झाला. तर 100 × 3चा प्रॉफिट आपण कॅपिटल रिझर्वमध्ये टाकणार. 100 × 3चा प्रॉफिट आपण कॅपिटल रिझर्वमध्ये टाकणार. ठीक आहे. तर आपण आता जर्नल एंट्री करूया. पहिली फॉरफ्युचरची एंट्री. आता इथे पहिल्यांदा आपण इक्विटी शेअर्सना डेबिट करणार 8 रुपयांनी. आपण डेबिट करणार आणि शेअर फॉरफिटेडला 6 रुपये ट्रान्सफर करणार जे आपल्याला मिळालेले. आणि
इकडे आपल्याला फर्स्ट कॉल 2 रुपयाचे मिळाले नाहीत. तर इथे नरेशन बिंग फॉरफिटेड 100 इक्विटी शेअर्स फॉर नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट कॉल मनी. ओके, तर पहिले शेअर्स फॉरफिट केले, त्याच्यानंतर आता हे रिइश्यू केलेले आहेत आपण. शंभर शेअर 7 रुपयाच्या रेटने रिइश्यू केलेले आहेत. म्हणजे 3 रुपये आपण ॲडजस्ट केले 100 × 3 आणि इक्विटी शेअर कॅपिटलला 100 × 10 टाकले. रिइश्यू केले 100 शेअर 7 रुपयाला. ओके, तर इकडे आपण अमाऊंट टाकायची राहिली आहे 100 × 8 800, 100 × 6 600 आणि 100 × 2 200. इकडे 100 × 7 700, 100 × 3 300 आणि 100 × 10 1000. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम झाला. अरे अजून एक एंट्री आहे, प्रॉफिट ट्रान्सफर करायचा कॅपिटल रिझर्वला. ती एक एंट्री आपल्याला करायची आहे. तर इकडे आपला जो प्रॉफिट झाला आहे 6 पैकी 3 आपण वापरले, 3चा प्रॉफिट. शेअर प्रॉफिट फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व 100 × 3. शंभर × 3 300 कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर केले. ओके, तर हा प्रॉब्लेम झाला. आता 25वा प्रॉब्लेम. तर पहिल्यांदा मी रीड करतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे, ए लिमिटेड फॉरफिटेड 100 शेअर्स ऑफ ₹100 ईच ॲट अ प्रीमियम ऑफ 50 टू बी इश्यूड ॲट टाईम ऑफ अलॉटमेंट. म्हणजे 100 शेअर 100 रुपयाचे होते आणि त्याच्यात 50 रुपये प्रीमियम शेअर अलॉटमेंटच्या वेळेला आपल्याला ते घ्यायचे आहे. ऑन विच फर्स्ट कॉल ऑफ ₹20 पर इक्विटी शेअर वॉज नॉट रिसिव्ड. म्हणजे 30 रुपये फर्स्ट कॉल आपल्याला मिळाला नाही आणि फायनल कॉल ऑफ ₹20 इज येट टू बी मेड. म्हणजे 100 पैकी 20 रुपयाचा कॉल अजून यायचा बाकी आहे. तर 100 पैकी 20चा कॉल यायचा बाकी आहे. म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत 80 रुपये आपण बोलवलेले आहेत आणि 80 पैकी आपल्याला 30 नाही मिळाले. म्हणजे 50 रुपये आपल्याला मिळाले. ठीक आहे, आणि दिस शेअर्स वेअर रिइश्यूड ॲट 70 पर शेअर, 80 पर शेअर पेडअप. म्हणजे टोटल पेडअप व्हॅल्यू 80 दाखवली आहे आणि 70 रुपये आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे, तर आता त्याच्या जर्नल एंट्रीज करायच्यात आपल्याला. तर पहिल्यांदा आपण फॉर्मॅट ड्रॉ करूया. हा प्रॉब्लेम नंबर 25 आहे मनन पब्लिकेशनचा. इन द बुक्स ऑफ ए लिमिटेड आहे जर्नल एंट्रीज आणि पर्टिक्युलर्स. ओके, तर आता पहिली एंट्री जी करायची आहे, आपण आत्तापर्यंत 80 रुपये बोलवले, त्याच्यापैकी 30 रुपये नाही मिळाले, म्हणजे 50 रुपये मिळाले. तर आपण एक पान सोडूया आणि नंतर मग वर्किंग नोट बनवूया.
तर आता इकडे इक्विटी शेअर जे आहेत 100 इक्विटी शेअर्स 80 रुपयाचे आत्तापर्यंत बोलवले आणि त्याच्यापैकी 80पैकी 30 नाही मिळाले, म्हणजे 50 मिळाले. 50 मिळाले, 30 नाही मिळाले आणि ते इक्विटी शेअरचा फर्स्ट कॉलच होता. 100 × 30. ठीक आहे. तर 80 आत्तापर्यंत बोलवले होते, त्याच्यापैकी 50 मिळाले, 30 नाही मिळाले. ते कॉल्स इन ॲरियर्स आहे आणि त्या कॉल्स इन ॲरियर्सचं जे नाव आहे ते इक्विटी शेअर कॅपिटल आहे. आता हे शेअर्स आपण रिइश्यू केले, 80 रुपये पेडअप व्हॅल्यू 70ला रिइश्यू केले. तर इकडे इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिट देणार 80 रुपये आणि रिसिवड 100 × 70. रिसिवड 100 × 70, ॲडजस्टेड 100 × 10. तर 50पैकी 10 मिळाले आणि 40 ॲडजस्ट 40चा प्रॉफिट. 50पैकी 10 ॲडजस्ट केले, 40चा प्रॉफिट. तर आपण जर्नल एंट्री करूया. तर पहिली जी जर्नल एंट्री आहे, आत्तापर्यंत आपण 100 × 80 बोलवले होते. 100 × 80 आणि त्याच्यापैकी आपल्याला 50 रुपये मिळालेले. 100 × 50 मिळाले आणि 30 रुपये फायनल कॉलचे होते. 100 × 30 फायनल कॉलचे 3000 इकडे टाकले. ओके. तर पहिलं ही शेअर्स फॉरफिटेड करण्याची एंट्री. नंतर दुसरी एंट्री बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट इकडे येणार. आपण 70च्या रेटने रिइश्यू केलेले आहेत आणि आपल्याला ठेवायचे 80, म्हणजे 10 रुपये ॲडजस्ट करायला लागणार. तर 100 × 70ला रिइश्यू केले, 10 रुपये ॲडजस्ट करायचे. इक्विटी शेअर कॅपिटलला 80 टाकले आणि बिंग रिइश्यूड इक्विटी शेअर्स ऑफ ₹70 पर शेअर. 100 × 70, 100 × 10 आणि 100 × 80. ठीक आहे. आणि इकडे जो प्रॉफिट झालेला आहे तो 50पैकी 10 वापरले. 50पैकी 10 वापरले, 40चा प्रॉफिट झालेला आहे. 100 × 40चा प्रॉफिट. ओके. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता आपण शेवटचा प्रॉब्लेम घेऊया. या लेक्चरचा आणि ह्या टॉपिकचा शेवटचा प्रॉब्लेम आहे. तर तो आहे मनन पब्लिकेशनचा 21वा प्रॉब्लेम आहे, सगळ्यात शेवटचा. तर मी आता तो रीड करतो. आता या प्रॉब्लेममध्ये 2 जणांचे शेअर्स आपण फॉरफिट करून रिइश्यू करतोय. 2 जणांचे शेअर्स आपण फॉरफिट करून रिइश्यू करतोय. म्हणजे आपल्याला ही जी नोट आहे ही 2दा करावी लागेल. जर्नल एंट्रीज पण 2दा करावे लागतील. तर तुम्ही काय करा, या प्रॉब्लेमला जर्नलला साधारण 2 पानं सोडा. जर्नलला 2 पानं आणि 2 पानांचं वर्किंग असं आपण करूया. तर हा प्रॉब्लेम नंबर 21 आहे मनन पब्लिकेशनचा. आता या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे, मोहन लिमिटेड फॉरफिटेड द फॉलोइंग इक्विटी शेअर्स ॲट ₹10 ईच इश्यूड ॲट अ प्रीमियम ऑफ ₹2 पर शेअर. म्हणजे 10 रुपयाचा शेअर आहे, 2 रुपयांनी रिइश्यू केलेला आहे. तर पहिलं काय म्हटलं आहे, 700 शेअर्स इश्यूड टू X फॉर नॉन पेमेंट ऑफ सेकंड अँड फायनल कॉल ऑफ ₹3 पर शेअर. म्हणजे टोटल 10पैकी 3 रुपये आपल्याला मिळाले नाहीत, म्हणजे 7 रुपये मिळाले. ते सेकंड हँड फायनल कॉलचे 3 रुपये नाही मिळाले, म्हणजे 7 रुपये बाकीचे होते. आणि 500 शेअर्स इश्यूड टू Z फॉर नॉन पेमेंट ऑफ फायनल कॉल ऑफ ₹2 पर शेअर अँड
फर्स्ट कॉल 2 रुपयाचा, फायनल कॉल 3 रुपयाचा, असे 5 रुपये आपल्याला नाही मिळाले. त्याची नावं इकडे दिलेली आहेत. आणि हे सगळे शेअर्स आपण रिइश्यूड केले 11 रुपयाला. 5 जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द फॉरफिचर अँड रिइश्यू ऑफ शेअर्स. तर आपल्याला फॉरफिचर आणि रिइश्यूच्या एंट्रीज करायच्या आहेत. तर हा जो आहे प्रॉब्लेम नंबर 21, मोहन लिमिटेड. इन द बुक्स ऑफ मोहन लिमिटेड. ओके, तर आपल्याला ही नोट दोनदा करायची आहे. 2 पानं सोडा, 2 पानं सोडून आपल्याला ही नोट करायची आहे. तर पहिली 700 शेअर्स फॉरफिट करण्याची आपण नोट करूया. तर आता इथे जे इक्विटी शेअर्स आहेत, आत्तापर्यंत 700 × 10 आपण बोलवले आहेत. 700 × 10 आपण टोटल बोलवले. आणि त्याच्यापैकी जे पेड आहेत ते 3 रुपये नाही मिळाले, म्हणजे 7 रुपये मिळालेले. 700 × 7 आपल्याला मिळाले. आणि 700 × 3 आपल्याला नाही मिळाले. आणि जे नाही मिळालेत ते सेकंड अँड फायनल कॉलचे नाही मिळालेत. सेकंड अँड फायनल कॉलचे 700 × 3 आपल्याला नाही मिळाले. आता हे सगळे शेअर्स आपण 11च्या रेटने रिइश्यू केलेले आहेत. तर इकडे 11 म्हणजे 1 रुपया तिकडे प्रीमियमचा आहे. तर इथे काय करायचं, इक्विटी शेअर कॅपिटल आपल्याला जे डेबिट द्यायचं आहे 700 × 10चं द्यायचं क्रेडिट. 700 × 10चं क्रेडिट द्यायचं. आणि शिवाय 700 × 10चं इक्विटी शेअर कॅपिटल 700 × 10 आणि सिक्युरिटीज प्रीमियम 700 × 1 दोघांना आपल्याला क्रेडिट द्यायचं आहे. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट क्रेडिट, म्हणजे शेअर कॅपिटलला पण क्रेडिट द्यायचं आहे, सिक्युरिटीज प्रीमियमला पण क्रेडिट द्यायचं आहे. 700 × 1चं 700 × 1चं क्रेडिट द्यायचं. आता तिकडे रिसिव्ड किती येणार, सगळेच्या सगळे 700 × 11. 700 × 11 त्याला म्हणायचं बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट. आणि ॲडजस्टेड काहीच नाही केलं, ॲडजस्टेडबद्दल काय बोलायचं नाही. आणि पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट झालेला आहे, कारण 7 रुपयापैकी आपण काहीच वापरलं नाही, काहीच ॲडजस्ट नाही केलं. त्याच्यामुळे 700 × 7 हा सगळ्याच्या सगळा आपला प्रॉफिट आहे. 700 × 7 हा काय सगळ्याच्या सगळा प्रॉफिट आहे. ठीक आहे. तर ही फॉरफिचरची एंट्री आणि रिइश्यूची एंट्री, फॉरफिचर, रिइश्यू आणि हे प्रॉफिटची एंट्री. ठीक आहे. तर हे 700 बद्दल झालं. आता परत अशीच नोट आपल्याला 500 बद्दल पण करायची आहे. तर इकडे आपण काय करतोय, इक्विटी शेअर कॅपिटल जे आहेत ते आता इथे 500 × 10 आहेत. 500 × 10 आहेत. आणि त्याच्यापैकी 10पैकी आपल्याला 2 रुपये फर्स्ट कॉलचे आणि 3 रुपये सेकंड कॉलचे, असे 5 रुपये नाही मिळाले. 5 रुपये नाही मिळाले म्हणजे 5 रुपये मिळाले. 5 रुपये 500 × 5 हे नाही मिळाले. आणि 500 × 5 हे मिळाले. ओके. आता हे शेअर्स जे आहेत 500 × 5 पैकी आपल्याला काय करायचं आहे, 2 रुपये फर्स्ट कॉलचे आहेत आणि
₹3 फायनल कॉलची आहे. टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल 500 × 3. टू सेकंड हँड फायनल कॉल 500 × ॲक्च्युली हे फर्स्ट कॉल 500 × 2 आहे. सेकंड हँड फायनल कॉल 500 × 3. 500 × 2 फर्स्ट कॉल आणि 500 × 3 सेकंड कॉल. आता आपण काय करतोय, हे सगळे शेअर्स रिइश्यू करतोय ₹11. तर इक्विटी शेअर कॅपिटल 500 × 10, सिक्युरिटीज प्रीमियम 500 × 1 आणि बँक अकाउंट डेबिट 500 × 11 आणि सगळ्याच्या सगळा ₹5चा प्रॉफिट आहे. 500 × 5. तर इकडे 2 वेगवेगळे सेट आपल्याला करायचे, 3 एंट्रीजचे. तर आता आपण एंट्रीज करूया. आता पहिलं आपण काय करणार आहोत, इक्विटी शेअर कॅपिटल पहिले 700 शेअर ₹10. इक्विटी शेअर कॅपिटल 700 × 10. त्याच्यापैकी शेअर फॉरफिटेडला ₹7. 700 × 7. आणि हा सेकंड हँड फायनल कॉल आहे. 700 × 3 सेकंड आणि फायनल कॉल. ठीक आहे. तर 700 × 10 7,000. त्याच्यानंतर 700 × 7 4,900. 700 × 3 2,100. त्याच्यानंतर ओके. तर आता हे जे शेअर्स आहेत ते आपण परत रिइश्यू केलेले आहेत ₹11. बँक अकाउंट डेबिट 700 × 11. आता बँक अकाउंट डेबिट आपले जे आहेत 700 × 11ला रिइश्यू केले आणि 700 × 10 मिळाले. 700 × 11
700 × 11 आपल्याला मिळाले. त्याच्यापैकी 700 × 10 ही फेस व्हॅल्यू आहे आणि 700 × 1 हा सेक्युरिटीज प्रीमियम आहे. being reissued 700 equity shares at ₹11 per share. 700 × 11, 700 × 10 आणि 700 × 1. ठीक आहे. आणि आता आपला जो प्रॉफिट झालेला आहे, प्रॉफिट आहे 700 × 7 4,900चा. ठीक आहे. तर पहिल्या 3 एंट्र्या आपल्या झाल्या. परत या 3 एंट्र्या 500 शेअर्सच्या संदर्भात करायच्या आहेत. तर इक्विटी शेअर कॅपिटल पहिलं जे आहे 500 × 10, त्याच्यापैकी आपल्याला 500 × 5 मिळाले आणि ₹5 फर्स्ट कॉल, ₹5 फर्स्ट कॉल, ₹5 सेकंड अँड फायनल कॉल असे आपल्याला नाही मिळाले. ₹2 फर्स्ट कॉल, सेकंड अँड फायनल कॉल ₹3. ठीक आहे. तर आता रिइश्यूची एंट्री आपल्याला करायची आहे. 500 शेअर्स 11च्या रेटने रिइश्यू केलेले आहेत आपण. ₹500 × 11 मिळाले. त्याच्यापैकी ₹10 फेस व्हॅल्यू, ₹1 प्रीमियम इक्वल टू 500 × 11, 500 × 10, 500 × 1. ठीक आहे. आणि नंतर इकडे प्रॉफिट जो झालेला आहे तो आपण 500 × 5चा प्रॉफिट झाला. कारण फॉर्फिचरपैकी काहीच आपण वापरलं नाही. 500 × 5चा प्रॉफिट. $2,500चा प्रॉफिट. ठीक आहे. तर हे आपले दोन्ही प्रॉब्लेम झाले. आपलं लेक्चर पण झालं आणि हा चॅप्टर पण संपला. ओके. सगळ्यांना थँक्यू.